नमस्कार, मी मयुरेश कडव. ॲग्रोवन बातमीपत्रात आपलं स्वागत. दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतीये, त्यामुळे केंद्र सरकारकडून सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येतंय. लातूर जिल्ह्यातील गोंद्री येथील राजेश्वर बुके यांनी 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील पहिलं सोलार वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. 35 एकरातल्या या प्रकल्पातून वर्षभरात जवळपास 90 लाख युनिटची वीज निर्मिती होतीये. औसा तालुक्यातील गोंद्री येथील राजेश्वर बुके यांनी श्री साईबाबा ग्रीन पॉवर संस्थेची स्थापना केली. 2013 साली केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू सोलार मिशन अंतर्गत त्यांनी सौर ऊर्जा निर्मिती सुरू केली आहे. प्रकल्प जवळपास 33 एकरवरती आपण उभा केलेला आहे. जवळपास वर्षाला 90 लाख युनिटचा करार NTPC आपण केलेला आहे आणि गेल्या 4 वर्षापासून 91 लाख, 92 लाख, 93 लाख म्हणजे 100% जास्त एफिशियन्सी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. रोज जवळपास 30 ते 32 हजार युनिट या 5 मेगावॅटच्या प्रकल्पातून आपल्याला मिळतात. या माध्यमातून सोलार प्रकल्पाच्या माध्यमातून आज आपल्या भागातील या शेतकऱ्याला आपल्याला देण्यास या युनिटच्या माध्यमातून मदत होत आहे. एवढं मोठं आर्थिक संकट कारखान्यावरती आला असताना सुद्धा हा प्रकल्प आपल्या जोडीला असल्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या क्रायसिसमध्ये या प्रकल्पाची मदत आपल्याला झाली. सुमारे 35 ते 40 एकरमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पासाठी बुके यांनी 45 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 45 कोटी रुपयांपैकी 30 कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी बँकेकडून घेतलंय. 5 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. वर्षभरात या प्रकल्पातून सुमारे 90 ते 92 लाख युनिटची वीज निर्मिती होणार आहे. NTPCला 8 रुपये 75 पैसे दरानं वीज विक्री करण्यात येते. महिन्याला 70 लाख रुपयांचं उत्पन्न वीज विक्रीतून होतंय. सरासरी महिन्याला 8 लाखाचं युनिट्स निर्माण होतात. म्हणजे 100% जास्त एफिशियन्सी आतापर्यंत 4 वर्ष झाला आपल्याला मिळते. जवळपास 8 रुपये 73 पैसे रेट आहे. महिन्याला 65 लाखापर्यंत 65 ते 70 लाखाच्या दरम्यान ॲव्हरेज 12 महिन्याचं जर धरलं तर 65 ते 70 लाखाचं उत्पन्न आपल्याला या सोलारच्या माध्यमातून मिळते. आणि NTPCच्या माध्यमातून रेग्युलर एक महिन्याचं बिल 15 दिवसाच्या आत हे आतापर्यंत आपल्याला मिळालेलं आहे. 15 दिवसाच्या पुढे कधी हे बिल गेलेले नाही. त्यामुळं बिल मिळण्याची अडचण नाही. आणि 25 वर्षाचा करार वीज खरेदी करण्याचा NTPC मार्फत आपण केलेला आहे. त्यामुळं खरेदीची 25 वर्षाची चिंता नाही. असं एक चांगलं आणि सिक्युअर्ड हा प्रकल्प या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. इन्व्हेस्टमेंट जवळपास 45 कोटीची इन्व्हेस्टमेंट आज 4 वर्षापूर्वी आपण या प्रकल्पामध्ये केलेली आहे. 10 वर्षाच्या रिपेमेंटवर बँक ऑफ इंडियाचं 30 कोटीचं आपण लोन घेतलेलं आहे. त्यापैकी जवळपास 12 कोटी रुपये परत गेलेली आहेत. 18 कोटीचा लोन शिल्लक आहे. 10 वर्षामध्ये हे सगळं लोन व्यवस्थितपणे पूर्ण नील होईल. साधारणतः राहिलेल्या 15 वर्षामध्ये 1 कोटी खर्च आणि इन्कम टॅक्स वजा जाता वर्षाला 4 ते 4.5 कोटी रुपये नेट इन्कम येणाऱ्या 15 वर्षामध्ये आपल्याला या माध्यमातून मिळेल. मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मितीसाठी लागणारं रेडिएशन उत्तम मिळतं. त्यामुळे या जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी मोठी संधी आहे. तसंच या जिल्ह्यात माळरान जमिनीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सोलार फॉर्मिंगला मोठी संधी आहे. तसंच या प्रकल्पात हमखास उत्पन्न मिळत असल्यानं मोठी संधी सौर ऊर्जा निर्मितीत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्ये सोलारला जर आपण गती दिली तर याचा चांगला फायदा या भागातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. याला काही फार चांगली जमीन लागत नाही. अत्यंत नापीक, जिथं आपण म्हणतो की कुसळसुद्धा उगवत नाही अशी जमीनसुद्धा या प्रकल्पासाठी लागते. जेवढी खराब आणि ओपन बॅरल लँड जी आपण म्हणतो अशी जमीन या प्रकल्पाला लागते. त्यामुळं उत्पन्न वगैरे काही बुडायचा काही विषय नाही. जी नापीक जमीन असते त्यापासून करोड रुपयाचं उत्पन्न या माध्यमातून शेतकऱ्याला मिळू शकतं. पण या काळामध्ये जी सोलार फार्मिंग हा जो कन्सेप्ट आज समोर येतोय तो जर सर्वांनी ह्याच्यामध्ये आपल्या कृतीमध्ये आणला तर निश्चितच या माध्यमातून अत्यंत नापीक अशा जमिनीवरती एक उत्पन्नाचं स्तोत्र या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणून या
माध्यमातून सगळं शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये बघण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एक उदाहरण योगायोगानं आपल्या भागामध्ये महाराष्ट्रातला हा पहिला प्रकल्प आहे आणि कारखानदारीतला देशातला पहिला प्रकल्प आहे. हे एक उदाहरण आज आपल्या भागामध्ये आहे आणि हे एक गॅरंटेड सोर्स, कसलेही रिस्क नाही, मॅनपॉवर जास्त नाही आणि रॉ मटेरियलची चिंता नाही. सकाळी दिवस निघाला की जनरेशन चालू होतं आणि संध्याकाळी दिवस मोडला की जनरेशन बंद होतं. ऑटोमॅटिझेशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळं चांगली एफिशियन्सी या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला प्रकल्प, सिक्युअर्ड प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो, असा हा प्रकल्प आहे आणि निश्चितच एक वरदान सर्व शेतकऱ्याला ठरेल असा हा प्रकल्प आहे. श्री साईबाबा ग्रीन पॉवर प्रकल्पात 50,000 एनफिल्म टेक्नॉलॉजीचं स्थिर सौर पॅनल बसवलेत. हे सोलार पॅनल तैवान येथून आयात करण्यात आलेत. सरकारनंही सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणारं धोरण ठरवलंय. शेतकरी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात उतरणं गरजेचं आहे. हा प्रोजेक्ट जवळपास 40 एकर क्षेत्रावर बसवण्यात आलेला आहे आणि 50,000 पॅनल, जे थिन फिल्म टेक्नॉलॉजी, एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, ती इथे वापरलेली आहे. हे स्थिर पॅनल आहेत, हे काही रोटेटिंग नाही आहे किंवा त्याला ट्रॅकिंग नाही आहे, तरीसुद्धा याचं जनरेशन खूप चांगल्या पद्धतीनं होते. हे पॅनल आम्ही तैवानहून आणलेले आहेत, इन्व्हर्टर जर्मनीहून आणलेले आहेत आणि याचं जे जनरेशन होतं आहे हे एका वर्षाला 1 कोटी युनिट हे असेच केलेलं आहे. व्यावसायिक पातळीवर हे करण्यासाठी आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे नवीन पॉलिसी आणलेली आहे सोलारची. त्या पॉलिसीमध्ये जर शेतकऱ्यांनी आपल्या छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये 1 एकर असो, 2 एकर असो, 4 एकर असो, याला सन फार्मिंग म्हणतो आपण. सन फार्मिंग म्हणजे सूर्याची शेती करणे. सूर्याची किरणं जी आहेत त्या किरणापासून वीज निर्मिती करण्यासाठी ज्या नापीक जमिनी आहेत त्या नापीक जमिनीवर जर हे पॅनल बसवले आणि त्याच्यातून ऊर्जा निर्मिती केली आणि ते राज्य वीज मंडळाला जर विकली तर त्यातून गरीब शेतकऱ्यांना आणि खास करून कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होईल. जगभरात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढते. अनेक देश कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी बँकिंग क्षेत्रात बदल होत आहेत. सोलार हीटर, छतावर वीज निर्मिती प्रकल्पांसाठीही बँका कमी दरानं कर्ज पुरवठा करतायत. जी धोरणं आहे ती 2 पातळीवर आहे. एक तर व्यावसायिक पातळीवर काही लोकांना जर कर्ज उपलब्ध करायचं असेल तर त्या प्रोजेक्टचा चांगला अभ्यास केल्यानंतर बुलढाणा अर्बन सोसायटी त्यांना कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. व्यक्तिगत पातळीवर, कारण आपले सभासद संख्या जवळपास 10 लाख आहे, त्याच्यामुळे आम्ही 2-3 योजना राबवलेल्या आहेत. सोलर वॉटर फिल्टरच्या माध्यमाने, सोलर वॉटर हीटरच्या माध्यमाने बुलढाणा अर्बन अत्यंत कमी दरामध्ये सोलर वॉटर हीटर उपलब्ध करून देत आहे. कर्जामध्ये सुद्धा अत्यंत व्याजदर अत्यंत कमी आहे. सोबतच होम लाईटिंग सिस्टममध्ये सुद्धा आपण अत्यंत कमी व्याजदरामध्ये लोकांना कर्ज उपलब्ध करून देऊन होम लाईटिंग सोलरवर करून घेण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि जी तिसरी योजना आम्ही राबवतो आहे ती आहे इलेक्ट्रिकल व्हेकल. अल्टरनेटिव्ह एनर्जी, त्याच्यात सोलरही आली, विंड पॉवरही आली किंवा इतर ऊर्जेचे जे स्रोत आहे. अल्टरनेटिव्ह एनर्जीमध्ये आम्ही ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल आहे, ट्रायसिकल असू द्या, इलेक्ट्रिकल बायसिकल असू द्या, इलेक्ट्रिकल 2 व्हीलर असू द्या, या सगळ्यांना 11% या व्याजदराने पूर्णपणे कर्ज उपलब्ध करून देत आहोत. आणि ज्या कंपन्या इलेक्ट्रिकल उत्पादनं व्हेकल्स प्रोड्यूस करत आहेत त्यांना सुद्धा कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल्स हे मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. आणि अशा प्रकारची जर व्यावसायिक ऊर्जा उत्पन्न, अल्टरनेटिव्ह एनर्जी उत्पन्न करणारी जर इंडस्ट्रीज असतील, असे काही उपक्रम असतील, त्यांना सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलंय. भारतात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारनं शेतकरी कंपन्यांमार्फत गावरान सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारल्यास ग्रामीण भागात 24 तास वीज उपलब्ध होईल. वीज उपलब्ध झाल्यानं ग्रामीण भागात शेतीपूरक प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यामुळे ग्रामीण भागातील सध्या होणारं स्थलांतर थांबून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.